नमस्कार मैत्रिणीनं. काल आपण चिकन बिर्याणी पाहिली. आज आपण चिकन फ्राय पाहूयात. तर तो पण एकदम सोप्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने केलेला आहे, गावाकडील खेड्याकडील पद्धतीने. जास्त काही ग्रेव्ही वगैरे काही नाही, एकदम साधा सोपा, पण एवढा टेस्टी होतो ना, खूप छान होतो. काही वाटण गाटण नाही ना, काही नाही जास्त. तर चला, तर मग इथं मी काय केले, आपलं 1 किलो मटण असतं का, ते गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता एवढ्याचं काय आपल्याला करायचं नाही फ्राय. तर आपल्याला यातलं बिर्याणीला वापरायचे, रश्श्याला वापरायचे आणि फ्रायसाठी पण वापरायचे. तर मग मी काय केलं, ते अगोदर सर्व धुवून घेतलं आणि यातलं आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं बिर्याणीसाठी तेवढं काढून ठेवलं एका साईडला. आणि राहिलेलं मटण आपण शिजायला घालूयात. तर आता सुरुवातीला 2 पाण्याने, गरम पाण्याने हे धुवून घ्यायचं स्वच्छ. आता हे धुवून नितळत ठेवलं आणि इथं मी पातेल्यात ना तेल गरम करायला ठेवलं. आता सुरुवातीला आपण ह्याची उकड काढून घेऊयात, कारण आपल्याला ते राहिलेलं पाणी असतं का त्याचा रस्सा करायचा आहे आणि पीस असतात का त्याचा फ्राय करायचा आहे, म्हणून सुरुवातीला उकड काढून घेऊयात. तर इथं तेल गरम करायला ठेवले. तर आपलं तेल गरम झालं की त्यात आपण सुरुवातीला लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकूयात. तर लसूण अद्रकची पेस्ट तेवढं लालसर झाली चांगली, त्याला मिक्स करूयात. तेल जास्त गरम झालं, गॅस थोडासा कमी केला. मग त्याच्यातनं मी ओलं खोबरं असतं का, ते मिक्सरवर बारीक केलं. तुम्ही त्याऐवजी सुक्कं खोबरं पण घेऊ शकता, पण मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आणि तुम्ही कांदा टोमॅटो पण टाकू शकता, पण फ्रायला माझ्या मिस्टरांना कांदा आवडत नाही म्हणून मी कांदा घेतलेला नाही आहे. मी फक्त लसूण खोबरं आणि आपलं अद्रक पेस्ट याच्यातच आपला फ्राय बनवणार आहे, एकदम साधा सोपा. तर त्याच्यात नंतर हळद टाकलेली आहे. तर नंतर मीठ टाकते. तर सुरुवातीला आपण उकडणं एवढ्याच ह्याच्यात करून घेऊया, लसूण खोबरं आणि अद्रक पेस्ट आणि हळद मिठाच्या ह्याच्यात. तर आता एवढंच टाकलं की चिकन जे आपण गरम पाण्यात धुवून घेतले का, ते चिकनचे पीस याच्यात टाकायचे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी न टाकता आपलं हे चिकन शिजवून घ्यायचं. मी अजिबात पाणी टाकणार नाही आहे चिकन शिजवताना. त्याच्या अंगचं मिठाच्या त्याला भरपूर पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपलं चिकन खूप छान शिजतं. आणि बिना पाण्याचं असं चिकन शिजवलं ना, ते खूप चविष्ट लागतं, खूप पौष्टिक पण असतं आणि चविष्ट पण लागतं. आपण त्यात पाणी टाकत नाही, मिठात तेलात शिजून देतो म्हणून. तर आता हे ना मी चांगलं मिक्स करून घेतलं त्याला. आणि आता गॅस बारीक केला आणि झाकण टाकून ना त्याच्यावर त्या झाकणावर पाणी टाकायचं. तसं झाकण ठेवायचं नाही, म्हणजे आतमध्ये पाणी सुटतं. वरील झाकणावर आपण पाणी टाकलं का नाही, आतमध्ये चांगलं पाणी शिजतं. आता बारीक गॅसवर 10 मिनिटांनी आपण उघडून पाहूया शिजले का नाही. आता हे भरपूर आहे चिकन, म्हणजे 1 किलो असेल माझ्या हिशोबाने हे चिकन, अंदाजेच. आता त्यातलं अंदाजेच काढलं ना बिर्याणीसाठी म्हणून. तर मी आता गॅस बारीकच आहे आपला, झाकण काढले. तर अजिबात त्यात पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकता सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यात 1 वाटीभर पाणी आपलं तयार झालेलं आहे मिठाचं आणि तेलाचं. एक पीस मी हातात घेऊन असा तोडून पाहिला, तर मला जरा कच्चं वाटलं, असं म्हणजे शिजलंय पण करकर लागून नंतर दाताखाली म्हणून. त्याच्यावर झाकण ठेवून आणखीन 5 मिनिटाची वाफ देऊया. सुरुवातीला 10 मिनिटाची आणि नंतरच्याला 5 मिनिटाची, म्हणजे 15 मिनटं लागली आपल्याला आपले चिकन चांगलं शिजून घेण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर आता मी ना गॅस बंद करते आणि आता चांगलं शिजलं असेल आपलं चिकन. मी पाहिलं चांगलं शिजलं आहे आता. तर आता तुम्हाला फ्रायसाठी जेवढे पीस हवे तेवढेच फक्त काढून घ्या. आणि रस्सा करण्यासाठी जिथे खालचं मिठाचं पाणी आहे, सूप, ते पाणी तिखट रस्सा करण्यासाठी तुम्ही वापरू शकता, किंवा मिठाचं सूप म्हणून पण ते पिऊ शकता. खूप पौष्टिक राहतं, लहान मुलांना पण देऊ शकता. तर आता आपण फ्राय करायला घेऊया. तर तेल गरम झालं की त्यात ओलं खोबरं होतं ना, ते टाकूयात आपण. तर आपण ना ह्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट शिजताना पण टाकली होती, त्याच्यामुळं आता मी कमीच टाकलेली आहे. नाही तर नंतर जास्त जर लसूण अद्रक झाला तर त्याचा उग्र वास येतो एक प्रकारचा लसणाचा भाजीला, म्हणून थोडंच टाकायचं. मगाशी पण आपण थोडंच टाकलं होतं आणि आत्ता फ्राय करताना थोडंच टाकायचं. तुम्हाला जर या स्टेजला कांदा टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण माझ्या मिस्टरांना फ्रायला कांदा आवडत नाही म्हणून मी कांदा टाकणार नाही आहे फ्रायला, आणि टोमॅटो पण नाही टाकणार मी. तर फक्त आता आपलं कांदा लसूण अद्रक आणि खोबरं थोडंसं लालसर झालं की त्याच्यात आपलं घरी बनवलेलं काळं तिखट असतं का, ते, नंतर कांदा लसूण मसाला, नंतर धने जिरे पूड घरी बनवलेली, आणि गरम मसाला, हे टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे छान मिक्स झालं की मग आता आपण ना त्याच्यात जी आपण उकड काढून ठेवलेली आहे शिजलेली,
आणि ते उकड टाकूया. आणि आपण उकड काढताना त्यात मीठ टाकलं होतं, पण आता फ्रायला थोडं मसाला टाकल्यामुळे थोडं कमी पडेल म्हणून थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आपण सुरुवातीला पण टाकलं होतं. तर आता हे जास्त आपला फ्राय असला मोकळा होऊ नये म्हणून थोडंसं सूप असतं का आपलं मिठाचं, ते थोडंसं सूप त्याच्यात टाकायचं, ओलसरपणा फक्त येण्यापुरतं. त्याने चविष्ट लागते आपली भाजी आणि आपला फ्राय पण चांगला होतो. तर मग कसा वाटला फ्राय ते नक्की सांगा. साध्या सोप्या पद्धतीने आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.